काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच विलीनीकरणाचा प्रस्ताव 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दिली होती ऑफर। शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीही दिली होती ऑफर, मात्र पवारांनी अध्यक्षपदाची ऑफर नाकारल्याची माहिती। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। विधान परिषद निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवार दिल्याची तक्रार। जळगाव विधान परिषदेत रेश्मा काळेंच्या माघारीबाबत अद्याप तोडगा नाही। रेश्मा काळे या शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार। महाजनांच्या उपस्थितीतील भाजप शिवसेनेची बैठक निष्फळ। राम मंदिराच्या दानपेटीतून 5 कोटींचा अपहार करणारे अतिरेकी कोण? राऊतांचा सवाल। ज्यांनी मंदिराला विरोध केला त्यांनी बोलायची गरज नाही। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। तर संबंधित लोक खूप प्रभावशाली, नाव घेतलं तर अडचणीत येईल, ब्रजभूषण सिंहांचं वक्तव्य। $1950 नंतरचा सर्वात भीषण एल निनो सक्रिय। भारतात दुष्काळाचं सावट घडत, शेतीसमोर मोठं आव्हान। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येईल। सरकारच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर एल निनोसाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। वारंवार कर्जमाफी मिळालेल्यांना 2 लाखांपर्यंतच कर्जमाफी, तर 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरताच कर्जमाफी मिळेल। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। कर्जमाफी मागे कोणताही राजकीय हेतू नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना। काँग्रेस नेते सतेज पाटील यांची माहिती। महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर कंत्राटदारांच्या फायद्याचा असल्याची टीका। नाशिकमध्ये कांदा खरेदीत महाघोटाळा। पोर्टलवर दाखवलेली खरेदी आणि प्रत्यक्ष गोदामातील साठ्यात तब्बल 24,749 टनांची तफावत। सप्टेंबर 2025ला अहवाल देऊनही कारवाई नाहीच। सोलापूरच्या बार्शीत मुख्याध्यापकाची कुटुंबासह सामूहिक आत्महत्या। शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्यानं उचललं टोकाचं पाऊल। मुख्याध्यापकानं 2 मुलं पत्नीला संपून स्वतः केली आत्महत्या। शेगावातील प्रसिद्ध शेगाव कचोरीची औषध आणि प्रशासन विभागाच्या वतीनं तपासणी। विभागानं विविध प्रकारचे नमुने देखील घेतले। धार्मिक शहरातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आता तपासणीच्या रडारवर। गुटखा विक्री प्रकरणात आता मकोका लावणार। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा। अमेरिकेकडून इराणवरील नियोजित हवाई हल्ले रद्द। डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा। इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर निर्णय। ट्रम्प यांची माहिती। तर अंतिम स्वाक्षरी होईपर्यंत इराणची सागरी नाकेबंदी पूर्णपणे लागू, ट्रम्प यांचा इशारा। आठवड्याच्या शेवटी शेअर मार्केटमध्ये उसळी। सेन्सेक्स तब्बल 1760 अंकांनी वधारला। अमेरिका इराण शांती करार होण्याच्या मार्गावर असल्याचा परिणाम। निफ्टीतही 450हून अधिक अंकांची वाढ। भारताचे दिग्गज नेमबाज जसपाल राणा यांचं निधन। वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। म्युनिकहून परतताना विमानात प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल। न्यूझीलंडचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती। केननं केल्या न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 19,346 आंतरराष्ट्रीय धावा। त्याच्या निवृत्तीमुळे न्यूझीलंड क्रिकेटमधील एका यशस्वी युगाचा शेवट।